तेलात टाकायले बघा पात. कमी साहित्यात, घरातल्याच साहित्यात आपली मिठाची कांद्याची पात बनवून तयार झालेली आहे. नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं कांद्याची पात बनवणार आहे. कांद्याच्या सीझनमध्ये खताची तरी पात असते, खत घातलेली फवारलेली, पण ह्या दिवसात एकदम कांद्याच्या रानात कवळीत तेल अशी छान पात उगवून आलेली आहे. मी शेतातून आणले, बाजारातून पण तुम्ही आणू शकता. बाजारात मंडईत विकायला असते, तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता. या दिवसातली पात अतिशय खायला खूप छान लागते. चला तर मग आता आपल्याला कांद्याची पात बनवण्याकरिता मी एक पेंडी पातीची आणलेली आहे. ती आता अशी स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छच आहे म्हणा, पण तरी पण बघून घ्यायची. शेतातली असती अशी स्वच्छ करून घ्यायची सगळी. का आहे का बघायचं. पिवळा जर खाली शेंडा असला तर असा काढायचा. अशी एकदम स्वच्छ पात करून घ्यायची. आणि ह्याच्या खाली कांद्याला पात ही उगवून येते, तर ही अशी कापलेलीच घ्यायची. आणि ही जी पांढरं आहे ती राहू द्यायचं, छान लागते ह्याची भाजी, म्हणून ही पांढरं मी राहू देणार आहे. छान लागते भाजी. आता चिरून दाखवते. असं मधून भाग एक करायचा आणि असं जुळवून ही विळीवर कापा, चाकूवर कापा. मस्त ह्या का अशी चिरून घ्यायची पात ह्या का. आणि पाण्यानं स्वच्छ चांगली धुवून घ्यायची, कारण माती लागलेली असते ना शेतात पावसामुळं, माती चिखल, म्हणून ही स्वच्छ पात धुवून घ्यायची. आता ह्या का ही अशी धुवून घ्यायची. असं पाणी पण भरपूर घ्यायचं. मातीची राळ असली तर खाली जर राहती. धुतली अशी. आता ही अशी कचकटून पिळून घ्यायची. पाणी राहू द्यायचं नाही. अशी पिळायची आणि ताटात ठेवायची. गेल्या वेळेस मी तिखटाची पात बनवली होती. आता ह्या वेळेस मी मिठाची पात बनवणार आहे. तिखटापेक्षा मिठाची पात पण छान लागते. हिरवी मिरचीची पण पात छान लागते खायला. ही पात आता चिरून धुवून अशी हातानं मुटकं पिळून ठेवली. असं हिरवंगार पाणी निघतंय बघा ह्या का पात धुतलेलं. हे असं हिरवं पाणी निघतंय. टाकून द्यायचं. ही कांद्याच्या पातीसाठी लागणारं मिठाचे आपण साहित्य बघू. अर्ध फुलपात्र तेल घेतलेलं आहे. पोहे खायची 1 चमचा तूर डाळ घेतलेली आहे. 10-15 मिनटं भिजत घातलेले. तुम्ही आधी 15 मिनटं भिजत घातली, 5 मिनटं घातली तरी चालतंय. नाही घातली तरी पण ह्यात पातीत टाकली तरी चालतंय. पोहे खायचा 1 चमचा मीठ घेतलंय. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि कूट वाटी भरून घेतले, कारण कूट आणि तेल ह्या भाजीला भरपूर लागते, त्यामुळे ही भाजी चव लागती. ह्याला काय माल मसाला काही लागत नाही. आणि फोडणीकरिता जिरी मोहरी थोडीशी घेतली, पण ह्या भाजीला कूट आणि तेल फक्त भरपूर वापरायचं. आता चला तर मग कशी करायची ती तुम्हाला सांगते. कढई गॅसवर ठेवलेली आहे, गरम झालेली आहे. आता तेल ओतून घेणार आहे. तेल पण मी भरपूर टाकलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता जिरी मोहरी टाकून घेणार आहे. चांगली तडतडली बघा जिरी मोहरी. गॅस मी मोठा केलेला आहे, कारण ही न पिळून घेऊन सुद्धा ह्या पातीत पाणी होतं, म्हणून मी गॅस मोठाच केलेला. आता ही तेलात टाकायले बघा पात. गॅस मोठाच करायचा, कारण ह्या पातीला लय पाणी सुटतं कवळे असल्यामुळं. असं टाकलं की 1 मिनिट होऊ द्यायचं. फुल गॅस ठेवायचा. हे पाणी बघा, पिळून पात धुवून पिळून घेतली तरी एवढं पाणी सुटलंय, म्हणून मी मोठा गॅस
केलाय, कारण लगेच पात लय अशी मऊ शिजती. मऊ शिजलेली पात खाऊ वाटत नाही, म्हणून मोठा गॅस केलाय. तर ह्या का किती पाणी सुटले बघा. ह्या पातीला लय पाणी सुटतं, तरी पिळून घेतली होती आपण. आता ही तिखट मीठ आहे ती सगळं ह्यात टाकणार आहे. सगळं टाकायचं लगेचच आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं. लगेच होती, हिला वेळ पण लागत नाही करायला. आणि काय साहित्य पण लय लागत नाही, माल मसाला लागत नाही. माल मसाल्याच्या विलय भाज्या खाल्ल्या की उष्णता वाढते शरीरात, म्हणून आपल्या अशा साधारण भाज्या करायच्या. आता ही सगळं मिक्स करून झालंय. आता ह्याला 5 मिनटं एक वाफ येऊ देणार आहे, पाणी आटेपर्यंत. पाणी आटेपर्यंत झाकून ताट ठेवून एक वाफ आणायची आणि गॅस जरा बारीक करायचा. आता 5 मिनटासाठी ताट झाकून ठेवलंय. आता जरा गॅस बारीक करते, बारीक गॅसवर थोडी शिजू द्यायची 5 मिनटं. आता 5 मिनटं झालेली आहे ती. बघू कशी झाली आहे ती, शिजली आहे का ती. हो का, मस्त अशी शिजायला लागली आहे बघा पात. एक नंबर झाले. आणि जरा तुम्हाला जर पाणी पाहिजे असलं तरी सुद्धा ह्यात थोडंसं पाणी ठेवू शकता. आणि पाणी जर नको असलं तर मग ही पाणी आटू द्यायचं. तर आम्ही जरासं पाणी ठेवणार आहोत ह्यात, अशीच करणार आहे मी. आणि तुम्हाला जर पाणी नको असलं, डब्याला न्यायची असली तरी पाणी आटू द्यायचं. कमी साहित्यात, घरातल्याच साहित्यात आपली मिठाची कांद्याची पात बनवून तयार झालेली आहे. ही कांद्याची पात बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.